चला आज काय नवीन आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे. आज आपण आलो तोंडल गावात. नैसर्गिक उपचार केंद्र आहे तोंडल गावामध्ये. ते म्हणजे डॉक्टर साहेबांचं. डॉक्टर साहेब रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. थोडक्यात एक तुमचं नाव गाव परिचय एक माहिती द्या तुमची. मी संतोष कदम. तोंडल ह्या ठिकाणी आपलं नैसर्गिक उपचार केंद्र आहे. त्यामध्ये पंचगव्य, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग, मसाज ह्या बाकीची थेरपी आपण त्यात करतो. मेन माझं पहिलं सेंटर पंचगव्यच होतं. पंचगव्य म्हणजे देशी गायच्या गोमूत्र, शेण, दूध, तूप ह्याच्यापासून औषध बनवायचं. ते नक्की औषधं कशा प्रकारची असतात? कशा प्रकारचे म्हणजे सुद्धा आता गोमूत्र जर आपण महिमा सांगायला म्हणलं तर बराच वेळ लागेल. तरी पण थोडक्यात सांगतो की मगाशी आपण बोललो होतो की नुसतं माहितीवरून आपण आलं तरी एक थेंब टाकलं तरी शरीर शुद्ध होतं बाहेरून. मग आतून जर पिलं तर कितीतरी होईल. आणि आपण पहिलं बघितलं की कॅन्सरसाठी आता अमेरिका म्हणते, बाकीच्या ब्राझीलला वगैरे आपल्याला सांगतात की गोमूत्र एवढं पवित्र आहे, बाकीचे सगळे रोग जातोय, कॅन्सर जातोय, डायबिटीस जातोय किंवा बाकीचे सगळे विकार जातात. तर ते आपण पिलं पाहिजे. त्यासाठी मग आता ताजं प्यायला लोकांना उपलब्ध होत नाही, मग कधी कधी आपण अर्क बनवून देतो. अच्छा, बरोबर. त्या विषयाकडे आपण येणारच आहे. हो. पण त्याआधी मी तुमच्या मागे जे गाय पाहतोय त्या गायीचा काय उपयोग होतो आपल्या नैसर्गिक उपचार केंद्रात किंवा काय म्हणता येईल? आता गायी जर ही बघितली तर ह्या आपल्या भागात हीच गाय चालते. माझ्याकडे पहिले गिर जातीच्या गायी होत्या, चांगल्या होत्या, चांगलं 8-8 लिटर पण दूध द्यायच्या. नंतर आमचे गुरु ह्या क्षेत्रातले राजूभाई दीक्षित, ते सगळ्यांना माहितीच आहे. तर ते म्हणले आपली जी लोकल जाते बरोबर ना, आपल्या स्थानिक जात. स्थानिक जात, तर तिचं आपण हे केलं पाहिजे, म्हणजे पालन पोषण केलं पाहिजे. आणि स्थानिक जातीतच कसं असतं, आपल्या मातीतलेच गुण आपल्यात असतात, तसेच आपल्या मातीतले गुण तिचे आहेत. आणि त्यामुळे ते रोगप्रतिकारक शक्ती प्रचंड आहे. आणि ते जर आपण तिचं काय दूध पिलं, आता गोमूत्र वगैरे प्यायला जे लोकांना पहिल्या काळात गरज लागत होती, पण आता गायीची एवढी संख्या कमी झाली की आता गोमूत्र प्यायला लागते. आता पहिल्या काळात तिच्या आवरामुळेच लोक शुद्ध होत होते. बरोबर बरोबर. जसं आपण बघतोय आता खाली सगळं शेण गोमूत्र पडले. आता मी एका मुलाखतीत असं पाहिलं होतं की काय काय लोक आहेत ना पैसे देऊन हे करायचं राहिला येतात त्या शेण गोमूत्रात. आपण खाली बघतोय असं पैसे देऊन राहिला येतात. एक 1800 रुपये त्यांच्याकडून फी आकारली जाते. पण ते मातीचा सहवास व्हावा किंवा त्यात पाय लागावेत, बिना चपलीची लोक या अशा फिरतात जिथं गायनं वावर केलेला आहे, जे शेण असं सोडवलेलं आहे मुक्त संचारमध्ये असं. नाही, हे आता त्याच्याविषयी एक फक्त मी तुम्हाला दाखला देईल की असं पहिले म्हणलं की श्रीकृष्णाने माती खाल्ली, बरोबर ना. श्रीकृष्णाच्या म्हणजे अंगणात असं म्हणायचे की 9 लाख गाय, 9 लाख म्हणजे नंद. मग ते माती खाल्ली, म्हणजे त्यांनी माती खाल्ली नव्हती ऍक्च्युली, ते सगळं औषध होतं. आज आता विज्ञान काय सांगतंय की गोमूत्रात एवढे एवढे घटक आहेत, शेणामध्ये एवढे एवढे घटक आहेत, त्या मातीमध्ये एवढे घटक आहेत, त्या भस्मात एवढे घटक आहेत. पण आज आपल्याला जर पहिल्या काळात चुलीतली राख खाऊन महिला आपल्या खात होत्या की त्यांना काय विकार होतो. आज सगळे हे जे विकार सुरू आहेत, आपल्या गर्भाशयाचे विकार सुरू आहेत, रक्त कमी होते. हे जर नुसती हे भस्म देशी गायच्या गौरीची राख खाल्ली किंवा माती खाल्ली तरी पहिल्या काळात होत होतं. लहान मुलं पण माती खायची, आपण बघत होतो. आता मातीच राहिली नाही, आपण आपल्या दारातच हे औषध मारतो, कुठलं तणनाशक. मग ते कसं काय पोटात गेलं तर काय होईल? आणि पूर्वीच्या काळात आपली भांडी राखणं घासली जायची. आता अमेझॉनवर राख विकताय बघतो ना. बरोबर. राखाचे घटक जर सांगितले ना तर सगळे आपण आपल्या शरीराच्या 33 घटकांनी बनवला, बरोबर ना. तेवढे सगळे घटक राखीमध्ये. आता आमच्याकडे राख विक्रीला पण असते. राख म्हणत नाही आम्ही, राग नेतो बस म्हणून देतो ते लोकांना. आणि खरोखर B12, कॅल्शियम, सगळे जे घटक आहेत आपल्याला लागतात ते सगळे घटक त्यातून परिपूर्तता होते. त्यामुळे आपण पहिल्या काळात खात होतो ना सगळे, म्हणजे जात होते आपल्या पोटात. बरोबर. आता आपण ते प्रोडक्ट आपण नंतर बघणारच आहोत, पण त्याआधी आपल्याला तुमच्या सगळ्या गायीविषयी माहिती करून द्या. आता ही आमची गाई दिसते तुम्हाला, सगळ्यात जुनी. आज तिची 17 येतं पूर्ण आल्यात आणि 18व्याला गाभण. हा शेवटचा, हा यांच्या प्रवीणदादांचा मल्हारचा खोंडे. प्रवीणदादा याचे असे धरणार तो धरून देत नाही. मल्हारच्या पुढचा खोंड्या 4 महिन्याचा झालेला नाही, 4 नाही, आता जास्त असेल, 1-2 महिने वाढले त्याला, तर 6 किंवा 7 महिने चालू असेल. ती गाई लावलेली आहे मार्तनकुंड लावली गाभण गाय मार्तनकुंड आता लावलेली आहे. आणि विशेष माहिती जे 17 येतं, म्हणजे आज आपण म्हणतो की गाय परवडले नाहीत, नुसते मी म्हणतो त्याची विक्री 17 येतांचे खोंड समजा अर्धे झाले तरी आपल्याला ते परवडून जाते, काय केले जात नाही. डॉक्टर साहेब, ही गाय नक्की कुठल्या जातीत म्हणता येईल? गावरान म्हणूया, खिल्लार गावरान. पहिल्या काळात आपल्याकडे अशा, म्हणजे मी लहान होतो त्यावेळेला आमच्या गावात अशा गायी सोडायच्या चरायला, बरोबर ना. त्या काळात असं होतं. आता त्या काळात इनब्रीडिंग झालं असेल ते आपल्याला माहित नाही, पण आता आपण अलीकडे बघतो की चांगल्या जातीचा बैल दाखवला पाहिजे. त्या काळात जसं उपलब्ध होते तसे बैल लागून त्या गायी तयार झाल्या. ही दुधाला वगैरे कशी चालते? दूध 1 नंबर त्याला. आता सध्याला आम्ही एक टायमिंग दूध काढतो, पण वासरू पिऊन तरी पण ते 3 लिटर दूध देते याकडे आम्ही. ही गाय तुम्ही कुठनं घेतली होती? नाही, आमच्या घरचीच आहे. आम्हाकडे गाय होती, मी सारोळ्यावरून एक गाय आणली होती. तिला अक्षरशः मी तिची स्टोरी सांगतो. 800 रुपयाला गाय आणली आणि तिला 4 खोंड झाली
ती आम्ही 80,000ला विकली आणि शेवटची गायची कालवड. म्हणजे कसं फायदा आपण म्हणतो, फायदा नक्की हा फायदा असा इकडून दिसतो आपल्याला. बरोबर बरोबर. तो मार्तंडचा कोण ना मल्हारचा कोण मल्हार ही मार्तंडची कालवड आणि कपिला. मार्तंडची कालवड. तिला मार्केटची कालवड तिची आई शेजारी आहे बघा. नाही तिची आई ही. हा इकडे अच्छा अच्छा. आई ही प्रवीण दादा मार्तंडचा कोण सेम मार्तंड गतच आहे. मल्हार. मल्हारचा हा मल्हारचा. म्हणजे बघू शकता जरा जवळनं दाखवतो. जवळ गेलं पाहिजे. घ्या जरा खोंड असा घ्या बाहेर. नाही गावणार नाही. नाही पण मलाच गावत नाही. म्हणजे तो बुस हे ना. बुजारे कोण भरपूर नाही ते काय पकडून देत नाही पण. फिरतोय. एकच कोंड आहे का मल्हारचा? अजून एक आहे. आहे ना मल्हारचा दुसरा. हा काय? हा 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 एक मल्हारचा आहे. ही दोघं जुळी भाऊ दिसतील. हा. ही जोड चांगली लागेल. एखाद्या शेतकऱ्याला जर घ्यायची जर झाली ना सांगू काय आपण. तर जोड चांगला आहे. बऱ्यापैकी एकसारखे दिसतात. एकसारखीच आता एका बापाचीच म्हटलं तर ते चेहराच बघा फक्त आता काय हा किती महिन्याचा आहे? हा त्याच्यापेक्षा 1 महिन्याचा मागणी. 1 महिन्यानं बरं काय. 21 दिवसाचा मागणी. हा 5 महिन्याचा आहे तो 6 महिने. प्रवीण दादा याचा जोड चांगला लागेल. एखाद्या शेतकऱ्याला जर घ्यायचे झाले ना जुळून आपली जोडच द्या चांगली. काय ती शिंगाला बिंगाला सगळी एकच होणार आहे. शिंग पण नंतर एक राहिला. बघू तो खोंड ह्याच्या बाजूला घ्या. नाही येणार जवळ. हे बघा बघा एकदा ट्राय करा. नसतं हे जाईल तिथं पण तो नाही जायचं. ह्याला घ्या ह्यालाच घ्या त्याला तिकडे. इकडं. ह्यालाच घ्या. दोरी लावली सगळी नैसर्गिक हे पण नैसर्गिक. मल्हार मार्तंड ब्रीडिंग फार्म यांच्या नैसर्गिक रत्नाची कमाल श्री प्रवीण दादा राऊत यांची ही 3 आहे. ती काळी कपिला कालवड, त्याच्या बाजूला उभा असणारा खोंड मल्हारचा आणि हा पण एक मल्हारचा खोंड. आणि या खोंडांमध्ये फक्त 1 महिन्याचं अंतर आहे. दिसा एकदम जुळे भावचे दोघं पण. जर एखाद्या शेतकऱ्याला जर भविष्यात एकसारखा एक शिक्का जोड जर घ्यायचा असेल तर डॉक्टरांची संपर्क साधा किंवा प्रवीण दादांची संपर्क साधा. ते देतील नक्की कॉन्टॅक्ट जुळवून भविष्यात. तर डॉक्टर साहेब आपल्याला या गायला नक्की काय झालं होतं ती सांगा. तिला लंपी झाला होता. आता लंपीतनं रिकव्हरी ओके. काय नक्की काय उपचार केले होते? आता आमच्याकडे आता घरगुती म्हणजे गुळवेलचा काढा, त्याला दोरी देणे, हा हा. परत होमिओपॅथीचं एक औषध 2-3 औषधं मी चालली होती. अच्छा अच्छा. ते झाली महिन्याभरात कव्हर झाली. म्हणजे बाकीचं काय नाही सगळं आयुर्वेदिक तुम्ही हे केली. त्यांना आपण लसीकरण पण करत नाही कुठलं. अच्छा म्हणजे सगळ्याच गुरांना? सगळ्याच गुरांना, माणसांना पण आणि गुरांना पण नाही. अच्छा नाही खरंच मानलं पाहिजे कारण की नैसर्गिक उपचार केंद्रात एवढं आयुर्वेदिकचं महत्व आपल्या वेद पुराणात लिहिलेलं आहे आणि ते आज पण तुम्ही जपताय. आपणच वापरलं पाहिजे ना आपल्याला. आपण ट्राय नाही केलं तर कळणार कसं काय की बाबा नक्की होतंय का. बरोबर बरोबर बरोबर. असं तुमच्याकडे आम्ही गाय बघतोय तांबड्या 2 गायी. तुम्ही त्या गायची ओळख सांगितली 17 वर्षाची. तिचीच कालवड आहे तिची ती कालवड. ती असं तिला बैल वगैरे कुठला भरला होता काय? तो आमच्याकडे घरचा बैल होता. हा हा. आम्ही त्या काय लोणीचं हे नाही का ते करून घेतला. अच्छा अच्छा. तो घरच्या बैलावरून घेतला का. पहिल्या काळात ही नव्हती ना, म्हणजे रत्नासाठी बैल मिळत नव्हती. बरोबर मध्यंतरीच्या काळात. पहिल्या काळात आम्ही काय करायचो, मी खाऊन ठेवायचो आपला एक घरी. हा हा. तर मग त्या बैलाची आमच्याकडे. अच्छा अच्छा. हा जरा शांत आहे थोडासा. खोंड एक टॉप क्वालिटीचीच निघाले दोन्ही पण. असं प्रवीण दादा बोलले होते की तुम्हाला दाखवणार पायदास आपण लिहून प्रत्यक्ष गोट्यावर. त्यांनी संपर्क केला तुम्ही या इथं म्हणून. बरोबर. येऊन आता त्यांनी डायरेक्ट पायदासच दाखवली. चांगली मेन म्हणजे खरं म्हणायला गेलं तर त्यांच्या घरी पण पायदास आहे. हो. आता आम्ही मुलाखत झाली होती मध्ये त्यांच्याकडे. कपिला सेम साईगत आहे. हा साईगत सेम साई आहे. आणि एकदम सेम. आणि अंतर किती असेल साईच्या तर ह्याच्यात? ह्या अगोदर झालेली ही अगोदर झाली 12 दिवस अगोदरची. पण आता ही गाय बघा हिची ऐकून घ्या. ही गाय किती बारीक आहे आणि हिच्याकडे बघून वाटते का हिची कालवड नाही. बरोबर. डॉक्टर साहेब संपूर्ण पांढऱ्या गायला काळी कालवड झाली. नाही ती गाय पण काळ्या बैलाचीच आहे पण तेव्हा ती पांढरी झाली. आता त्या गायला ती नाही का तुम्हाला म्हणलं 17 येतवाले त्याला आम्ही ते जगताप म्हणून तिकडे त्यांचा बैल दाखवला होता त्यावेळेला ती झाली पांढरी. आता गाय तांबडी बैल काळा तरी पण तांबडी. म्हणजे काय शेवटी देवाच्या याविषयी काय म्हणता येईल? कशासाठी? गाय तांबडी होती बैल काळा होता तरी पण जात असं म्हणतात. आता हे समजा जे शेजारी सारखे राहते तर त्याला तिच्यासारखी पण होऊ शकते. म्हणजे आपण म्हणतो नजरेमुळे पण. आपण आता बैल दाखवतो ना बाबा गाय समोर का बैल दाखवला तर नजरेमुळे पण परिवर्तन होतं असं कधी कधी. त्यासाठी ते महत्वाचं आहे. कधी कधी सहवास
सारखी सहवासात समजा तांबडीची सहवासात ती राहिली सारखी तर तिला तांबडं पण होऊ शकतं असं म्हणजे आहे. ती म्हण आहे ती हा. डवळ्या शेजारी बांधला बरोबर, बरोबर. कवळ्या तसं होऊ वाढलाय शकतं. पण गुण लागला. म्हणजे शेवटी कसं आहे अनेक प्रकारे ते आता बैल असला तरी बैलासारखं होत नाही, कधी कधी आईवर जाईल, कधी कधी शेजारीच्या आईवर पण होतं ना. बरं, माझ्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून कधी कधी आपण काय म्हणतो की संपूर्ण पांढरा जो तुमचा वळू होता, हा काळा वळू होता, कपिला वळू, हा त्याचा बाप किंवा पांढरा असू शकतो. कारण काय होतं, एक हा. जी वळू जो असतो तो साधारणतः एक 6 जनरेशन बॅकची पैदास टाकत असतो. टाकू शकतो बरोबर. त्याच्या लाईन मध्ये एका जर 6 जनरेशन जर म्हणता येईल, त्याचा आजा पंजा जर कोण वाईट असेल हा तर त्यावर पण ती जाऊ शकते. हो तसं पण होऊ शकतं. असं आता आता ह्या गाईचा पण बाप काळाच होता, कपिलाच होता, पण तरी पण नाही झाली, ती पांढरी झाली हा. असं आहे ना. अच्छा, प्रवीण दादा तुम्हाला काय माहिती याविषयी, असं का होऊ शकतं? नाही असं म्हणजे आता जर बैलाच्यात जर गुण असतील हा की वासरू पुढं आपल्या पद्धतीने टाकायचं तर बऱ्यापैकी वासरू बैलावर पडतं. बरोबर. तसे बैलात पण सेल पाहिजेत. आणि गाय पण पाहिजे. गाय पण गायनी जर बैलावर पैदास टाकली तर 100% वासरू बैलावर पडणार. बरोबर. आता आपल्याकडे किती गुर आहेत टोटल? सगळी 10 गुर आहेत. आपण वाढवत असतो का? नाही नाही हा मला ते जेवढे जमते तेवढे ठेवतो. विकायला लागतात ना खोंड, तर मी ठेवतच नाही, कारण काय होते खोंड सांभाळायला म्हणजे जरा थोडासा मोठा जिगर पाहिजे. मग आता कळप तुम्ही चारा पाण्याची व्यवस्था कशी आहे तुमच्याकडे? घरी चारा पण असतो, घास पण लावलाय, आणि आम्ही काय करतो, मी आता समजा ह्या दिवसात चराय नाही तरी आपल्या बाहेर त्यांना सोडून आणायची, 1 तास काय फिरून आणायची. आणि आमच्याकडे आता धरण क्षेत्रात चराय असतं 4 महिने, कधी कधी डोंगरात पण जातो असं आहे. पण त्याला फिरून आणतो रोज, काय थोडस फिरवतो. फिरण्यानं त्यांच्यावर हा. बराचसा फरक पडतो. बरं वाटतं ना, बघा ना आमची सगळी बघताल तर अशी एकदम खराब दिसते आणि व्यवस्थित आहेत, त्रास देत नाहीत, काय नाही काय नाही. तर डॉक्टर साहेब, तुमच्या गोट्या मुलाखत देऊन आम्हाला खरंच खूप भारी वाटलं, आणि तुमच्याकडून खरं तरी आयुर्वेदिकचं नॉलेज घेण्यासारखं आहे. डॉक्टर साहेब, तुमच्या इथलं एकदा परिचय द्या आपल्या सगळ्या नवीन पाहणाऱ्या प्रेक्षकांसाठी. मी संतोष कदम तोंडलचा आहे, आणि आपला तुम्ही बघितला हा आपलं केंद्र आहे. त्या केंद्रात पंचगव्य केंद्र, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, इथं आपण पेशंटवर उपचार पण करतो, आणि हे तोंडल या ठिकाणी हे आहे. अच्छा, तुमचा एक मोबाईल नंबर सांगा. 9130 73 93 87. आणि संपूर्ण पत्ता सांगा. मुक्काम पोस्ट तोंडल, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. आणि इथं जर यायचं झालं तर कसं यायचं? शिरवळवरून येऊ शकतो आपण, लोणंदवरून येऊ शकतो, आणि खंडाळ्यावरून पण येऊ शकतो. शिरोळवरून जर पुणे भागातले जर कोणी येणार असतील तर काय काय आता पुण्यातले आपल्याला पेशंट आहेत ना हडपसरचे, ते त्या विरज मार्ग येतात तिकडून, उंडरी म्हणा, इकडची ते हा जो आहे ना पुरंदरचा भाग, ह्या भागातले, आणि इकडची ह्या मार्ग येतात, शिरवळ मार्ग येतात. शिरोळ मार्गे पंढरपूर फाट्यापासून किती फाट्यावरून, हा. किलोमीटर अंतरावर आहे? 10 किलोमीटरवर आहे. 10 किलोमीटर वर आहे. असं. आणि आणि खंडाळ्यावरून पण 10 किलोमीटर. अच्छा. आणि जर तुमची जर बुकिंग जर करायची असेल तर काय करायला लागेल? काय फोन करायचा अगोदर, बाबा आम्ही येणार आहे या दिवशी, आणि आता सध्याला फोनवर चालतं सगळं, लोक फोन करून येतात. साधारणतः किती दिवस अगोदर कॉल करावा? नाही, आदल्या दिवशी तरी कमीत कमी करावा, मग दुसऱ्या दिवशी प्लॅनिंग करावं. Okay. तुमच्या व्हॉट्सअपला पण तोच नंबर आहे? हो, व्हॉट्सअपला पण आहे. आणि विशेष म्हणजे काल डॉक्टर साहेबांना पुरस्कार मिळाला. हा, अच्छा, तो नक्की चालेल. कुठल्या क्षेत्रात वगैरे तो काय? ॲक्युपंक्चर क्षेत्रातला होता. अच्छा अच्छा. हा, संभाजीनगरला होता ना? संभाजीनगरला होता कार्यक्रम. संभाजीनगरला म्हणजे आपलं औरंगाबाद, जुना औरंगाबाद, जुना औरंगाबाद. आता संभाजीनगर. आताचं नवीन संभाजीनगर. तो पुरस्कार तुम्हाला मिळालाय. आमच्या चॅनलच्या वतीनं तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. तुम्ही असंच पुढं वाटचाल करत राहा. माझ्याकडून शुभेच्छा. प्रवीण दादांकडून शुभेच्छा. धन्यवाद. चालेल, चला, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.